हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी रोज बोलले जाणारे क्वेश्चन्स आणि त्यांची उत्तरं कशी द्यायची हे काही क्वेश्चन्स आणि उत्तरं नेहमी जे बोलतो आपण ते बघणार आहोत। आजचा दिवस आहे 7वा। तर या क्वेश्चनची आणि आन्सरची तुम्ही प्रॅक्टिस करा आणि रोजच्या वापरामध्ये त्याचा यूज करा। चला तर मग सुरुवात करूया। आजचा आपला पहिला क्वेश्चन आहे, आरसा कोणी फोडला? समजा एखादी वस्तू कोणी फोडली असं जर विचारायचं असेल तर ती कशी विचारणार? हु ब्रोक द मिरर? आरसा कोणी फोडला? हु ब्रोक द मिरर? तुम्हाला म्हणायचं असेल मी नाही फोडला तर आय डिडंट, फक्त एवढं म्हटलं तरी बरोबर आहे। आय डिडंट म्हणजे मी नाही, किंवा आय डिड नॉट ब्रेक, आय डिडंट किंवा आय डिड नॉट ब्रेक, मी नाही फोडला। नेक्स्ट क्वेश्चन इज, तुम्हाला समजा कुठं तुम्हाला एखाद्या ठिकाणी चालत जायचं का असं विचारायचं असेल, मी इथं फॉर एक्झाम्पल बस स्टँडला घेतलेलं आहे, तुम्ही कुठलंही ठिकाण त्या ठिकाणी घालू शकता। आपण बस स्टँडला चालत जायचं का? शॅल वी वॉक टू द बस स्टँड? शॅल वी वॉक टू द बस स्टँड? नेक्स्ट क्वेश्चन इज, तिथं चालत जायचं का हे विचारलं तर त्याच्यावर उत्तर कसं, किती दूर आहे? जाऊ आपण चालत, पण किती लांब किती आहे, ते अंतर किती आहे? हाऊ फार अवे इज इट? किती दूर आहे किंवा किती लांब आहे? हाऊ फार अवे इज इट? तू आज संध्याकाळी खरेदीला जात आहेस का? आर यू गोइंग शॉपिंग धिस इव्हिनिंग? आर यू गोइंग शॉपिंग धिस इव्हिनिंग म्हणजे तू आज संध्याकाळी खरेदीला जात आहेस का? आत्ता सध्या पावसाचे दिवस आहेत आणि तुम्हाला असं म्हणायचंय हे सगळं पावसावर अवलंबून आहे, पाऊस आला तर नाही जाणार आणि पाऊस नाही आला तर जाणार, असं जर म्हणायचं असेल, हे सगळं पावसावर अवलंबून आहे। इट्स ऑल डिपेंड्स ऑन द रेन, इट्स ऑल डिपेंड्स ऑन द रेन, हे सगळं पावसावर अवलंबून आहे। नेक्स्ट क्वेश्चन, आता तुम्हाला एखाद्या वस्तूची किंमत विचारायची। मी इथं आता एक्झाम्पल साठी पुस्तक घेतलेलं आहे, या पुस्तकाची किंमत किती आहे? कुठल्याही गोष्टीची किंमत विचारायची असेल या स्ट्रक्चर मध्ये त्या वस्तूचं नाव टाकायचं आणि एक सेंटेन्स तयार होईल ते, हाऊ मच डज धिस बुक कॉस्ट? या पुस्तकाची किंमत किती आहे? हाऊ मच डज धिस बुक कॉस्ट? त्याची किंमत 45 रुपये आहे। इट कॉस्ट ₹45। तू हे का विचारत आहेस? तर त्यासाठी असं विचारा, तू हे का विचारत आहेस? वाय आर यू आस्किंग धिस? वाय आर यू आस्किंग धिस? तू हे का विचारत आहेस? कारण मला जायचं आहे। बिकॉज आय वॉन्ट टू गो, बिकॉज आय वॉन्ट टू गो, कारण मला जायचं आहे। आता पुढचा प्रश्न आपण बघूया, तुमची डोकेदुखी कशी आहे? म्हणजे जे तुमचं पहिलं डोकं दुखत होतं ते कसं आहे? हाऊ इज युअर हेडॅक? हाऊ इज युअर हेडॅक? तुमची डोकेदुखी कशी आहे किंवा तुझी डोकेदुखी कशी आहे? हाऊ इज युअर हेडॅक? तुम्हाला जर म्हणायचं असेल माझं डोकं राहिलंय, ठीक आहे, मला आता बरं वाटतंय। नाऊ आय फील बेटर, नाऊ आय फील बेटर, मला आता बरं वाटतंय। ती आज रात्री येत आहे का? इज शी कमिंग टू नाईट? इज शी कमिंग टू नाईट? तुम्हाला म्हणायचं असेल मला माहित नाही किंवा मला काही कल्पना नाही ती येणार आहे की नाही, आय हॅव नो आयडिया, आय हॅव नो आयडिया, मला कल्पना नाही। समोरच्याला जर समजा एखादी वस्तू मागायची असेल की मला ही वस्तू दे, मी तर पेन घेतलेला आहे, मला तुझा पेन दे। गिव्ह मी युअर पेन, गिव्ह मी युअर पेन, मला तुझा पेन दे। म्हणजे तुम्हाला जर म्हणायचं असेल, समजा मागितलंय आणि तुम्हाला द्यायचं आहे, हा घे पेन घे म्हणून। हिअर इट इज, हिअर इट इज, हा घे, हिअर इट इज, मला ते पुस्तक दे। गिव्ह दॅट बुक टू मी, गिव्ह दॅट बुक टू मी, मला ते पुस्तक दे। तुम्हाला म्हणायचं असेल मी नाही देणार पुस्तक, नाही मी नाही देणार। नो आय विल नॉट, नो आय विल नॉट, एवढं म्हटलं तरी बरोबर आहे, नो आय विल नॉट। समजा तुम्ही डॉक्टरांकडे गेलाय आणि त्यांनी इंजेक्शन दिलं मुलाला, तर तुम्हाला म्हणायचंय दुखलं का? डिड इट हर्ट? दुखलं का? डिड इट हर्ट? मग त्याच्यावर रिप्लाय कसा द्यायचा? अजिबात नाही, मला काहीच जाणवलं नाही, म्हणजे मला इंजेक्शन दिलेलं जाणवलं सुद्धा नाही। नॉट ॲट ऑल, आय डिडंट फील एनिथिंग, नॉट ॲट ऑल, आय डिडंट फील एनिथिंग। तुम्ही या ठिकाणी नॉट ॲट ऑल असं म्हटलं तरी चालतंय की अजिबात नाही, दुखलं का तर अजिबात नाही।
किंवा आणखी उत्तर वाढवायचं असेल तर, पूर्ण वाक्यात द्यायचं असेल तर, म्हणजे तुम्हाला जर म्हणायचं असेल मला काहीच जाणवलं नाही, तर आय डिडंट फील एनिथिंग. आपण लहान मुलांना म्हणतो की नाही, हसणं बंद कर, हसू नका एवढं. स्टॉप लाफिंग, स्टॉप लाफिंग, हसणं बंद कर. तुम्हाला सांगायचंय मला हसू आवरत नाहीये. आय कांट स्टॉप लाफिंग, आय कांट स्टॉप लाफिंग, मला हसू आवरत नाहीये. तू थोडी वाट पाहू शकतोस का? कॅन यू वेट अ फ्यू मिनिट्स, कॅन यू वेट अ फ्यू मिनिट्स. हो मला काही घाई नाहीये, म्हणजे मी वाट पाहू शकतो, मला काही एवढी घाई नाहीये, असं जर म्हणायचं असेल तर येस आय एम नॉट इन अ हरी, येस आय एम नॉट इन अ हरी. किंवा तुम्ही असंही सांगू शकता येस आय एम इन नो हरी, हो मला काही घाई नाहीये. मला वाटतं की आपण आपली योजना बदलली पाहिजे किंवा आपला प्लॅन बदलला पाहिजे. आय थिंक वी नीड टू चेंज आवर प्लॅन, आय थिंक वी नीड टू चेंज आवर प्लॅन. तुला काय म्हणायचं आहे? व्हॉट डू यू मीन, व्हॉट डू यू मीन, म्हणजे प्लॅन बदलायचा म्हणजे तुला नक्की काय म्हणायचं आहे असं जर म्हणायचं असेल तर व्हॉट डू यू मीन. तुला तळलेले पदार्थ आवडले का? डिड यू लाईक फ्राईड फूड, डिड यू लाईक फ्राईड फूड. हो खूपच, म्हणजे खूप आवडले. येस व्हेरी मच, येस व्हेरी मच. किंवा येस आय लव्ह इट, येस आय लव्ह इट. तुम्हाला समजा विचारायचं एखाद्याला तुमचं वय किती आहे, हाऊ ओल्ड आर यू, हाऊ ओल्ड आर यू. किंवा व्हॉट इज युअर एज, हे दोन्ही पण चालतंय. हाऊ ओल्ड आर यू किंवा व्हॉट इज युअर एज. आपल्याला जर समजा आपलं वय किती हे सांगायचं असेल तर माझं वय समजा 28 आहे हे सांगायचंय. आय एम 28, आय एम 28 किंवा आय एम 28 इयर्स ओल्ड. फक्त आय एम 28 म्हणा किंवा आय एम 28 इयर्स ओल्ड. आता तुमचं हे झालं वय, पण आता वजन किती आहे असं जर विचारलं, हाऊ मच डू यू वेट, हाऊ मच डू यू वेट. तुमचं वजन किती आहे किंवा तुझं वजन किती आहे. माझं वजन 90 किलो आहे. माय वेट इज 90 किलोज, माय वेट इज 90 किलोज. किंवा तुम्हाला म्हणायचं असेल माझं वजन 50 किलो आहे तर माय वेट इज 50 किलोज. वजन झालं. आता उंची किती आहे, हाऊ टॉल आर यू, हाऊ टॉल आर यू. किंवा मग व्हॉट इज युअर हाईट, व्हॉट इज युअर हाईट. हाऊ टॉल आर यू किंवा व्हॉट इज युअर हाईट. माझी उंची 6 फूट आहे. आय एम 6 फीट टॉल, माझी उंची 6 फूट आहे. आय एम 6 फीट टॉल. मुलं समजा शांत वगैरे बसलेली असतील, काहीतरी झालं असेल त्यांचं शाळेत, आपण विचारतो ना काही झालंय का तुला. इज समथिंग रॉंग विथ यू, इज समथिंग रॉंग विथ यू. हे सेंटेन्सेस अगदी तुम्ही रोज मुलांना विचारू शकता. काही झालंय का तुला, इज समथिंग रॉंग विथ यू. तर फ्रेंड्स ह्या सेंटेन्सेसची तुम्ही रोज प्रॅक्टिस करा आणि या सेंटेन्सेसचा योग्य वेळी तुम्ही वापर करा. आजचं आपलं लास्ट सेंटेन्स बघूया. नाही काही नाही झालं, सगळं एकदम छान आहे. तुम्हाला जर असं म्हणायचं असेल तर नो नथिंग इज रॉंग, नो नथिंग इज रॉंग, एव्हरीथिंग इज जस्ट फाईन. नो नथिंग इज रॉंग, एव्हरीथिंग इज जस्ट फाईन. तर फ्रेंड्स आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच युजफुल होईल. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी युजफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.